ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। समाजातील विद्यार्थी हे शिक्षणाच्या मुख्य धारेत यायला पाहिजे म्हणून इंग्रजी माध्यमाच्या नामांकित शिक्षण योजना ही महाराष्ट्र शासनाने 2014 पासून सुरू केलेली होती आणि त्याच्या अंतर्गत संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये पहिल्या वर्गापासून त्यांना या पोरांना इंग्रजी माध्यमाचं शिक्षण देण्यात येत होतं आणि ही योजना आणि यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना फार मोठा लाभ होत होता। आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास विभाग नागपूर यांनी डिसेंबरमध्ये एक जाहिरात दिली आणि वर्ग पहिला म्हणजे शैक्षणिक सत्र 2025 आणि 26 साठी त्यांनी अर्ज मागवले आणि डिसेंबर म्हणजे आता 12वा महिना लुटल्यानंतरही आज ऑगस्ट महिना आलेला आहे। साधारणतः विदर्भातील शाळा ह्या जून मध्ये सुरू होतात आणि जून पासून म्हणजे जून जुलै ऑगस्ट 3 महिने उलटून गेल्यानंतरही आदिवासी विकास विभागाने प्रवेशा संदर्भामध्ये हे संपूर्ण जे छोटे विद्यार्थी दिसत आहेत तर या संपूर्ण असे 228 विद्यार्थी आदिवासी समाजातील त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवलेला आहे। एक प्रकारे हा आदिवासी विकास विभागाने या विद्यार्थ्यांवर आणि समाजावर एक अन्याय केलेला आहे आणि त्यांना शिक्षणासारख्या जो आपल्या महाराष्ट्र शासनामध्ये किंवा संपूर्ण भारत देशामध्ये शिक्षण हक्काचा कायदा आहे की कोणत्याही विद्यार्थ्याला शिक्षणापासून वंचित करता येत नाही आणि असं असताना त्यांनी शासनाने अद्यापही 3 महिने झाले एक या विद्यार्थ्यांची शाळा निश्चित केली नाही। आज हे पोरं इतर विद्यार्थी प्रगत समाजातील इतर विद्यार्थी एकीकडे शासन म्हणतो की आदिवासी विद्यार्थी किंवा आदिवासी समाजाच्या मुख्य प्रवाहाधारेत आला असेल परंतु त्यांना आज शिक्षणापासून वंचित करत आहे आणि म्हणून आज सर्व सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधीच्या वतीने आज आम्ही या आदिवासी विकास विभागामध्ये वारंवार संघटनांनी वेगवेगळ्या संघटनांनी या विभागाला अल्टिमेटम दिले निवेदन दिले परंतु त्या निवेदनाला कचऱ्याची पेटी दाखवलेली आहे आणि म्हणून आज आम्ही या कार्यालयामध्ये एटीसीच्या चेंबरमध्ये या पोरांची प्रतिकात्मक शाळा इथे समाजाच्या वतीने आम्ही भरवणार आहोत आणि याच्यानंतरचं पुढचं पाऊल म्हणजे की डिसेंबर मध्ये प्रकल्प अधिकारी यांनी जी जाहिरात दिली आहे आणि आदिवासी समाजाची फसवणूक केली आज 228 विद्यार्थी या ठिकाणी शिक्षणापासून वंचित आहे तर आज आम्ही संपूर्ण पालक सामाजिक संघटना पोलीस स्टेशन मध्ये प्रकल्प अधिकारी यांच्या नावाने FIR दर्ज करू आणि त्यांनी आदिवासी समाजाची दिशाभूल केली त्याच्या अंतर्गत आणि शिक्षण हक्क कायद्याचं उल्लंघन केलं आणि अॅट्रॉसिटी ऍक्टच्या अंतर्गत या विभागावर पर्यायाने शासनावर आज आम्ही FIR दर्ज करणार आहोत। त्यासाठी आज इथे सर्व सामाजिक संघटनाचे प्रतिनिधी आणि पालक वर्ग उपस्थित आहेत। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।